दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि वादग्रस्त असलेली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवदा येथे 25 नोव्हेंबर रोजी बरखास्त झालेली ग्रामसभा बोलवण्यात आली होती। सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिभा माकोडे ह्या होत्या, तर सचिव राजेश किटुकले सुट्टीवर गेल्याने सभेचे कामकाज ग्रामविस्तार अधिकारी अनुप कुलकर्णी व ग्रामविकास अधिकारी अरुण रायबोले यांनी सांभाळले। परंतु ग्रामसभेकरिता असलेली प्रोसिडिंग रजिस्टर गायब असल्याने व सरपंच तसेच सचिव यांनी ते गहाळ केल्याचा आरोप उपस्थित सदस्य व ग्रामस्थांनी करीत सरपंच व सचिव चोर असल्याच्या घोषणा देत सभागृह दणाणून गेले होते। मागची ग्रामसभा जी होती तहकूब झालेली ग्रामसभा आज ती घेण्यात आलेली आहे। इथं प्रोसिडिंग हजर नाही आहे। इतक्या लोकही आता कुलकर्णी साहेबांना सांगितलं की इथलं प्रोसिडिंग किटुकले साहेब ग्रामसेवक त्यांनी नेलेलं आहे, अजून इथं हे नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामसभा करीत आहे। प्रोसिडिंग रजिस्टर नसल्याने ग्रामसभेचे घ्यावयाचे कामे कुठे घ्यावी असा सवाल उपस्थित नागरिकांनी केला। उपस्थित ग्रामविस्तार अधिकारी अनुप कुलकर्णी यांनी प्रोसिडिंग रजिस्टर ग्रामपंचायतला उपस्थित नाही असे ग्रामसभेला सांगितले व त्याबाबत ठराव घेण्यात आला व ही सभा स्थगित करण्यात आली। पुढील ग्रामसभा ही प्रोसिडिंग रजिस्टर उपलब्ध झाल्यावर घेण्यात येईल असे सांगितले। त्यामुळे संतप्त गावकरी, ग्रामपंचायत सदस्य व प्रहारचे प्रदीप वडतकर यांनी नागरिकांच्या उपस्थित ग्रामपंचायतला कुलूप ठोकले। कुलूप लावण्याचा ठराव घेऊन कुलूप लावण्याचा निर्णय घेतला। 2-2.5 वर्षापासून ग्रामस्थांनी आपल्या समस्या, विनंती अर्ज, तक्रारी बाबत सातत्याने पाठपुरावा ग्रामपंचायतकडे केलेला आहे। त्या प्रामुख्यानं आज आपल्या ग्रामपंचायतची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, परंतु ग्रामसभेचे प्रोसिडिंग बुक सरपंच आणि सचिव यांनी चोरून नेले। कुठल्याही प्रकारच्या कामाचा जनतेचा निपटारा केला नाही। अखेर ग्रामपंचायतच्या सभेमध्ये सर्वांमध्ये ठराव घेण्यात आला आणि तो ठराव सर्वांमध्ये मंजूर करून ग्रामपंचायतला टाला ठोकून टाकला आणि जोपर्यंत प्रशासनाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या समस्या। त्यानंतर ग्रामपंचायत उपसरपंच मुजमिल जमादार, सदस्य सुयोग टोबरे, राजेश गणोरकर, रणजित सोळंके, अमानु उल्ला खान व प्रहारचे प्रदीप वडतकर, श्याम ठाकरे, संतोष तिडके, पंकज कैकाडी, ओमप्रकाश शर्मा, प्रदीप काळंके, राजेश मानकर, श्याम भालतकर, विठ्ठल डहाके, विलास कैसर व बहुसंख्य नागरिकांनी येवदा पोलीस ठाणे गाठून सरपंच व उपसरपंच यांनी प्रोसिडिंग चोरल्याचा तक्रार अर्ज ठाणेदार आशिष चेचरे यांना दिली। ग्रामसभेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर। ग्रामपंचायत प्रशासनाचा धिक्कार असो, ग्रामपंचायत प्रशासनाचा धिक्कार असो।